ना आउटसाइड ऑफ स्टंपच्या डिलिव्हरीने सुरुवात. कष्ट आणि वाहनष्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला प्रहार आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दिसून आले. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 2 धावांवरती. चांगली ड्राईव्ह कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावा अर्जित करत असताना एकाच गोष्टीचं भान आपल्याला ठेवायला हवं की रनआउटच्या रूपानं तुमचा खेळाडू पवेलियन मध्ये पोहोचू नये. 3 धावा झालेल्या आहेत 0 गड्यांच्या मोबदल्यात. चंद्रकांत आणि रमेश यांची जोडी. दिनेश कोळी आहेत गोलंदाज. दिनेश त्याच्यामध्ये ते दत्ता बोलतात, अपील होते. दत्ता बोलतो म्हणजे एवढे रन होते. अरे मारले त्यांनी. धावसंख्या पोहोचलेली आहे 4 विदाउट एनी लॉस. टीम मालवणी ए. ऐरोलीच्या पुढच्या स्टेशनवर जास्त वेळ वाया घालवू नका, कारण आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. पुन्हा एकदा दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. किशोर याने करारा फटका मिळाला ऑफसाईडच्या दिशेने, कव्हर पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक तिथे येतोय, मात्र शतरक्षकाने जो थ्रो केलेला आहे तो थ्रो खूप असं म्हणा की खराब आहे आणि त्याच्यामुळे 1 धाव एक्स्ट्रा मिळते ओव्हर थ्रोच्यामुळे. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. 6 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ. चार्जर आहे त्याचा. पुन्हा एकदा चेंडू येतोय तो मिड ऑनच्या दिशेने. शतरक्षक रुपेश यांच्याकडून शतरक्षण होते, पण दोन्ही फलंदाजांनी 1 धाव आपली पूर्ण केलेली. आपल्या 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली होती 7 या धावसंख्येवर. विदाउट गरीब बाद 7 धावसंख्या झाल्या. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. बघा दुसऱ्या शतकाचा खेळ चालू होईल तेव्हा पुन्हा आपण येणार आहोत. तोपर्यंत थोडा रेस्ट मिळतोय. आदित्यने गाणं वाजवण्याची संधी देखील भेटलेली आहे. निर्धारित सामना आहे. लॉइड टू चंद्रकांत. वाईडचा इशारा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचेल 8 धावांवरती. फार देखणं असं आयोजन मालवणी साईनाथ क्रिकेट संघ मालवणीचं. रमेश आणि चंद्रकांत यांची जोडी. 4 षटकांचा हा सामना आहे. ताबडतोड फलंदाजी गरजेची संघ मालवणी ए साठी. ओव्हर द विकेट. हा स्ट्रोक चांगला आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. कोळी आगरी एकता समाज मंडळ चौकार.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे सामने खेळवले जात आहेत. यावेळेला मात्र चौका चौका. कव्हर पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बाउंड्री लाईनच्या दिशेला हा चेंडू रोखण्यात आला आणि धावा मिळतील 2. 14-0 गड्यांच्या मोबदल्यात मालवणीचं मैदान आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपण प्रेक्षकांना पाहू शकता. आज सुपर संडे, सुपर फन डे, जेव्हा मास्टर चषकचं आयोजन मालवणीमध्ये करण्यात आलं. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये तेज तर्रार ताबडतोड असा स्ट्रोक होता. तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण भाटीच्या क्षेत्ररक्षकांचं. जर मी चुकीचं नसेल तर निशांत तेथे आहेत आणि फार उमदा क्षेत्ररक्षण, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण. आतापर्यंतची रणसंख्या 15-0 गड्यांच्या मोबदल्यात 1.3 चेंडूंमध्ये. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा रमेश. हे मैदान सुंदर आणि हे सुंदर करण्यासाठी एक छोटस स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं आत्ता जस्ट अर्ध्या तासापूर्वी. आणि त्या स्वच्छता अभियानानंतर हे मैदान खरोखरच नेत्रांना सुख देणारं असं झालं आहे. यावेळेला मात्र अपील होते. बघा 15 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. 17 धावा झालेल्या आहेत, माफी असावी, 2 धावा अजून ऍड ऑन झाल्यात. प्रेक्षक फार आज खुश आहेत, प्रेक्षक फार आज आनंदी आहेत. आपल्या राहत्या मैदानामध्ये, आपल्या आसपास मालवणीच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा सामने होतात तेव्हा तेव्हा मालवणीवासी येथे येतात. आजही अनेक मालवणीवासी आपल्या कुटुंबियांसोबत येथे आलेले आहेत आणि धमाल सामने त्यांनी पाहिलेले आहेत. यावेळेला मात्र कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. 1 धाव तरीही मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि अशाच प्रकारे धावसंख्या पोहोचलेली आहे 18 धावांवरती. 0 गड्यांच्या मोबदल्यात मालवणी ए मास्टरचा संघ. आज मालवणी ब संघाने, साईनाथ क्रिकेट संघानेच कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या सहाय्याने मास्टर चषकाचं आयोजन केलं. त्याचसोबत आयोजन केलं नेत्र चिकित्सा शिबिराचं, जिथे 131 रुग्णांनी भेट दिली. तसंच ब्लड कॅम्पचं सुद्धा मालवणीच्या मैदानामध्ये आयोजन करण्यात आलं, जिथे 26हून अधिक रक्तदाता आम्हाला लाभले. स्वच्छता अभियान सुद्धा राबवण्यात आलं, जिथे छोटे छोटे बंचे कंपनी सोबत 50हून अधिक लोकांनी स्वच्छता अभियानामध्ये साथ दिली. अजून काय हवंय? क्रिकेट तर क्रिकेट आणि लोककल्याण कार्य सुद्धा. मेहनत कर मेहनत कर. 18-0 गड्यांच्या मोबदल्यात. प्लेयर पाठवलं सर. अजूनही एखाद्या खेळाडूने जर जेवण करून घेतलं नसेल तर त्यांनी जेवण करून घ्यायचंय. चहाची सुविधा सुद्धा आता काही क्षणामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. जी हा, मॅग्निफिसेंट कुलवेम संघ, माझ्या मते आपण जेवण अजूनही केलेलं नाहीये, आपण कृपया जेवून घ्या. धावसंख्या 20, 2 गड्यांच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 0 गड्यांच्या मोबदल्यात. येस सर, पाणी हवंय. येस, पाणी घेऊन जायचंय. अल्लाह दादा जरा हेल्प करा तिथे. पाणी हवंय. ग्राउंड वरती अल्लाद भाऊ आपण थोडस पाणी पुरवायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20, 0 गड्यांच्या मोबदल्यात. टी ब्रेकची सुद्धा सुरुवात झालेली आहे प्रेक्षकांसाठी. तर आपण चहाचा लाभ घ्यावा आणि चहाचा सुरका घेण्यापूर्वी आपण थोडस म्युझिकही ऐकूया. डीजे आदित्य.
नवीन षटक घेऊन आलेले आहेत निशान कोळी, समोर रमेश कोळी. क्या बात. मंकड आपण कुठल्याही पद्धतीने घेऊ शकता असे नियम बनलेले आहेत कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या क्रिकेट बुक मध्ये. 20 वरती 0. पाहावा लागणार आहे अंपायरचा इशारा काय असावा. आणि वाईडचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल, विकेटचंही पतन होईल. धाव संख्या 21. पहिला गडी बाद संघ मालवणी ए मास्टर्स. नवीन फलंदाज रमेश. मालवणीचं मैदानही हाऊसफुल आणि मालवणीच्या मैदानामध्ये असलेल्या ट्रीच्या ब्रांचेस सुद्धा हाऊसफुल. ज्या ज्या पक्ष्यांना ब्रांचेस मिळालेल्या नाहीयेत त्यांना आपण आकाशामध्ये पाहतोय. आकाशामध्ये उडत असताना सामन्याचा आनंद घेत आहेत मास्टर चषकचा. सर्व पक्ष्यांचं आणि प्रेक्षकांचं स्वागत. स्ट्राईक वरती गणेश. कडक आणि थेट हातात विकेटचं पतन. दुसरा गडी बाद मालवणी मास्टर्स ए. थोडस कठीण होणार आहे कारण की आपण जर हवेचा प्रवाह पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की डाव्या बाजूने कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूने डाव्या बाजूला वाहणारा वारा आहे. म्हणजेच ऑफसाइड रिजन मध्ये तुम्हाला हवेचा प्रवाह पाहायला मिळेल. तेथे जर लेफ्ट हँडेड बॅट्समन असेल स्ट्राईक वरती तर त्याच्यासाठी सिक्सर ठोकणं जास्त कठीण नसणार आहे. पण जर राईट हँडेड बॅट्समन साठी मिड विकेटच्या वरून स्ट्रोक खेळणं थोडस जास्त मेहनतीचं आता ठरणार आहे. तुला दिसला नाही त्याला काय करशील. धाव संख्या 23. 2 गड्यांच्या मोबदल्यात मालवणी मास्टर्स ए. बस झाला. स्ट्राईक वरती गणेश, नॉन स्ट्राईक वरती सचिन. हो निशान कोळी. 23 वरती 2. यावेळेला मात्र क्रीजच्या कोहलीचा वापर करत स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण यश मिळालं नाही. कनेक्शन मात्र झालं नाही. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एवढे पट्टे 23 for 2. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. निशान नेहमी सटीक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. ऑफ स्टंपच्या आसपास गोलंदाजी करताना आपण यांना नेहमी पाहतो. हा चेंडू मात्र लक्ष्यमच्या बाहेर होता. इशारा वाईडचा आलेला आहे. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मालवणी आहे. गणेश आणि सचिन 4 षटकांचा सामना आहे. येथून 8 चेंडू निर्धारित शिल्लक आहेत. 10 चेंडू. चांगला स्ट्रोक ऑनसाइड रिजन मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू रोखला गेलाय. धावा मिळतील 2. एकंदरीत धावा पोहोचतील. या 2 धावांनी 26. 2 गड्यांच्या मोबदल्यात येथून 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूंमध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा कमीत कमी कुटाव्या लागणार आहेत मालवणी हे संघाला. भाटी विरुद्ध पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला मात्र लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईडचा इशारा दिलेला आहे. थोडेसे नाराज गोलंदाज आणि लॉंग ऑफ मिड ऑफचे क्षेत्ररक्षक. पण एकदा का अंपायर्सने निर्णय दिला तो स्वीकारावाच लागणार.
योग्य अयोग्य ठरवण्याचा अधिकार आपल्या खेळाडूंना नसतो. हा, तुम्हाला अधिकार आहे, त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही मोठ्या हृदयाने स्वीकारा आणि आपण एक चांगले खेळाडू आहोत याची निशाणी प्रत्येक प्रेक्षकांना द्यावी. आणि ते नेहमीच कोळी आगरी बांधवांनी दिलेली आहे, क्रिकेटर्सनी दिलेली आहे. अपील होत्या, इम्पॅक्ट मला असं वाटतं ऑफस्टमच्या बाहेरचा इम्पॅक्ट होता, थोडासा उसळी घेणारा सुद्धा चेंडू होता, ज्यामुळे आऊटचा इशारा आला नाहीये. बघा केवढी मेहनत करावी लागली आहे या 3 रनांसाठी. एकंदरीत 3 रन काउंट झालेले आहेत आणि स्कोर बोर्ड वरती आता धावसंख्या पोहोचेल सेमीला कॉम्प्रो झालं 30. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 3 ना नाही, तिसऱ्याला आउट झाला. तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेला आहे, म्हणजे 2 धावा. थँक्स अ लॉट सर. हो चालते फिरता बघा एकदा काय ते अहो एवढा काय चहा देता का तुझ्या आईला? तुम्ही आम्ही चहा पित नाही. घ्या ना मग तुमचा. ऍज पर स्कोर 4थ्याला आउट झालेला आहे फलंदाज. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आलेले नवीन फलंदाज मनोज भाऊ. नवीन बॅट्समन कोण आहे? तो नील पाटील. नील पाटील फ्लिन 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 म्हणजेच नील पाटील. आणि दुसरं कोण आहे? आपण बेंच पूर्ण ग्रुपच जातो ना. काय दाखव निशान राऊंड द विकेट, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा. चेंडू उसळला मैदानाबाहेर. कोळी आगरी चौकार. ते चेंडू आणि यष्ट्यांचा संपर्क होत नाही, याबाबत होईल की नाही याबाबत अनेक शंका होत्या. त्याचा लाभ फलंदाजाला मिळाला. एकंदरीत धावसंख्या 35. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 रन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 3rd ओव्हर फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मालवणी मास्टर्स ए म्युझिक. रुपेश समोर सचिन. ओव्हर द विकेट सुरुवात. हँडसम स्ट्रोक. साईनाथ सिक्सर.
साईनाथ सिक्सर. 41 for 3. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये यावेळेला मात्र चेंडू रोखण्यामध्ये यश मिळाले. फक्त सिंगल. 42. 4 चेंडू येथून शिल्लक आहे. 4 षटकांचा हा सामना आहे पूर्व उपांत्य फेरीचा आणि 50चा आकडा तर स्कोअर बोर्ड वरती नक्की दिसेल असं प्रोजेक्टेड स्कोअर सुद्धा दाखवतोय. अपेक्षा आहे संघ मालवणीला की 50 धावा 4 षटकांमध्ये जर आपण उभारल्या तर एक फायटिंग टोटल संघर्ष आपण नक्कीच करू शकता. भाटीला गरज विकेटची, लगातार विकेटची. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होताना आपण पाहत आहोत. काही खेळाडूंचा ट्रान्सफर आपण होताना पाहत आहोत. थर्ड मॅन, त्यानंतर एक्स्ट्रा थर्ड मॅन आपण पाहतोय. स्वीपर कव्हर आपण पाहतोय. कव्हर्स डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात. ऑनसाइड रिजन मध्ये फाईन लेग जो आहे तो सर्कलच्या आत होता. आता त्याचं स्थान पाहावं लागेल. बघा आमच्या आचार्याने आम्हाला सूचना दिलेली, कोण जेवायचं असेल अजून पण जेवण चालू आहे, म्हणजे तो काउंटर चालू आहे, कोणाला जेवायचं असलं जेवा आणि चायची व्यवस्था झाली, चाय पिऊन देखील घ्यायचं आहे. थँक्यू आनंद. शेवटचा अनाउन्स आहे. येस, बॅक टू किशोर. रुपेश डावखुरे फलंदाज फ्लिन. माय गुडनेस, व्हॉट अ हिट. साईनाथ सिक्सर. कुठचा आयटम आहे? 48 for 3. नाही मालवणीत नाही तेवढे. क्लीन बोल्ड. विकेटचं पतन. हा कुठचा आयटम आहे? इथं बघा आपण बघतोय की जितू माठ तर इथं फलंदाजीसाठी आलेला नाहीये. चंद्रकांत यांना पाठवलं. जितू याच्यासाठी एक आव्हान आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी सिद्धार्थ कोलते यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल जितू यांच्यासाठी. फक्त 2 चेंडूचा खेळ उरलेला आहे. जितू बॅडलक. एखाद वेळेस स्ट्राईक वर जर असं 2 चेंडू तुम्हाला भेटले असते तर 2 शेतकऱ्यासाठी 1000 रुपये होते. 2 षटकार मारले असते तर बॅक टू किशोर. फलंदाज किशोर. रुपेश टू किशोर. चांगली ड्राईव्ह. नाईसली ड्रिव्हन. फक्त एक. नाही होणार ते आता 5च्या नंतर. 5च्या नंतर 49 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. जसं प्रोजेक्टेड स्कोरने आपल्याला दाखवलं होतं की 50 पर्यंत या सरासरीला पोहोचता येईल, तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मालवणी मास्टर्स. फुलटॉस. फुलटॉस. पहिली धाव तेज गतीनं मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 50 धावांचा आकडा स्कोर बोर्ड वरती. 51 धावांचं लक्ष्य टीम भाटीला जिंकण्यासाठी.
असणार आहे. मालवणी या संघाला निवेदन, आपण त्वरित आपलं क्षेत्र रक्षण सजवून घ्या. आज भोजन कक्षामध्ये आम्हाला सहकार्य करणारे आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोहक असं जेवण उपलब्ध करून देणारे आनंद कोळी साहेब, चंद्रकांत कोळी साहेब आणि प्रशांत गणपत केणी साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आज आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. दुसऱ्या फेरीची सुरुवात होईल काही क्षणामध्ये आणि मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक मनोज चौरेजी. थँक्यू किशोर गुराव सर. आपण बघतो की साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी आयोजित कोले अग्रिकचा समाज मंडळ 40+ क्रिकेट स्पर्धा सहाय्यक देणगीदारांची लिस्ट आमच्या जवळ आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की ज्यांनी देणगी दिली त्यांची नावं: गीताजी भंडारी नगरसेविका, उमेश पाटील शाखा अध्यक्ष शाखा क्रमांक 32चे, बाबू रवींद्र पाटील, सागर पाठारे, अशोक पाटील, किशोर कोळी बीबॉन स्पोर्ट्सचे मालक, जितेश कोळी, जय विश्व इन्फाचे मालक, पार्थ ज्वेलर्स मालवणी, जसोदा ज्वेलर्स मालवणी, अजित मोरे, श्रीमती बीना सिंग, लाल ब्रदर्स, निलेश भंडारी, प्रमोद वैती, रुपेश कोळी, श्रीमती जयवंती कोळी, गणेश ॲथलेटिक्स प्रोचे मालक गणेश लिंबोडे, दिगंबर वैती, परशुराम केणी पीके आणि प्रकाश कांबळे या सर्व देणगीदारांचे मी साईनाथ क्रिकेट संघ मालवणी याच्या वतीने खूप आभार मानतोय की त्यांनी हे आम्हाला या स्पर्धेसाठी देणगी दिलेली आहे. थँक्स फॉर ऑल द डोनेटर्स दोज हॅज गिवन द डोनेट फॉर दिस टुर्नामेंट. गॉड ब्लेस यू एनी वर्क यू आर डुईंग और या बिझनेस. तुमच्या देवावर तुमचा धंदा किंवा कोणता बिझनेस आहे त्याच्यावर देवाचा आभार असेल. थँक्यू. आता पुन्हा एकदा आपण सामन्याकडे येणार आहोत. धावसंख्येची गरज आहे. चला, फायनल जेवणाची इथं घोषणा केली जाते. 5 वाजल्यापासून आपण तो काउंटर उचलणार आहोत. 5 मिनिटासाठी फक्त तो ओपन आहे. 5 वाजल्यानंतर तो काउंटर उचलला जाईल जेवणाचा. त्याची नोंद घ्यायची. कोणाला जेवायचं असेल त्या 5 मिनिटामध्ये जेवून घ्या. कारण ते प्लेट्स ज्यांनी त्या स्टीलच्या प्लेट्स आहेत बघा, ज्यांनी नेले असतील त्या स्टीलच्या प्लेट घेऊन या. चला आपण सामन्याकडे येणार आहोत. 51 रन्स टू विन. सलामीचे बॅटर मैदानावर येत आहेत. स्ट्राईकवर रुपेश, नॉन स्ट्राईकवर जयराज हे सलामीचे बॅटर आपल्या समोर 2 आलेले आहेत. बघूया, आज मला वाटतं उमेश या सामन्यामध्ये नाहीयेत. त्याच्या जागेवर बोणा कोळी आलेला आहे. म्हणजे एक धडाकेबाज गेला, दुसरा धडाकेबाज फलंदाज त्यांच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे जोपर्यंत त्यांचा नंबर येईल तोपर्यंत आपल्याला बघायला मात्र या 2 फलंदाजाकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. सॉरी. तर स्ट्राईकवर रुपेश, नॉन स्ट्राईकवर जयराज. आणि पहिलं शतक बघा कोणत्या गोलंदाजाला दिलं जाते. नेहमीप्रमाणे पहिलं शतक विनोद कोळी घेऊन येतोय. नंबर 1चं शतक. कालचा दिवस 1 मार्च 2025 आणि तो दिवस कांदिवली मास्टर्स या संघाचा खूप भाग्याचा आनंदाचा दिवस होता. कारण त्यांनी त्या दिवसामध्ये जो संघ 8 संघ त्याच्यामध्ये फायनलमध्ये त्यांनी खेळून तो प्रवेश केला होता फायनलसाठी. आणि तो संघ येताना दिसतोय. त्यांचं देखील वेलकम आहे आमच्या मालवणी गाव क्रीडा मैदानावर. जे आमच्या मालवणीचे लेजंड खेळाडू आहेत त्यांनी हे डेव्हलप केलेलं ग्राउंड आहे. त्याची नावं जर घ्यायला गेलो तर मला वाटतं संपूर्ण रात्र देखील पुरणार नाहीये. एवढ्या जणांचा इथं सहभाग आहे. विशेष करून अजितजी भंडारी, त्याच्यानंतर आमच्या बाजूला आता अगोदर होते प्रीतमजी भंडारी, ते देखील त्यांचा देखील भालचंद्र पाटील, गजानंद कोळी असे काही खेळाडू आहेत. त्यांनी खूप सहभाग दिलेले आहे. धर्मेंद्र, त्याच्यानंतर धनंजय वगैरे असे भरपूर जण आहेत. भरपूर जणांची नावं लिस्ट जर बघायला तर पूर्ण रात्र देखील पुरणार नाहीये. रवींद्र पाटील आहेत, बाबू स्वतः, रवी भगत, त्याच्यानंतर नितीन मास्टर वगैरे सब भरपूर जणांनी या ग्राउंडसाठी सहभाग दिलेला आहे. खूप मेहनत घेतलेली आहे आणि ग्राउंड हे डेव्हलप्ड केलेलं आहे. त्याच्या आशीर्वादाने खरोखर ज्या ग्राउंडचं जे आहेत ते त्यांच्या आशीर्वादाने येस त्यांनी दिलेलं जे योगदान आहे त्यांना फक्त जे आता येणारी जी जनरेशन आहे, येणारी पिढी आहे त्यांनी सांभाळायचं. जनरेशन आणि पिढी ॲक्च्युली सेम आहे.
येस, कारण अशी ग्राउंड मुंबईच्या परिसरामध्ये खूप कमी बघायला मिळत आहेत. ज्यांचे ज्यांचे जिमखानेस आहेत त्यांना फक्त ही ग्राउंड अशी बघायला. पण या कोलीवाड्यामध्ये म्हटलं की इथं बघा, कोलीवाडा आणि भंडारवाडा मिक्स आहे तिथं मालवणी याच्या गावामध्ये, आणि त्यांनी हे डेव्हलप केलेलं ग्राउंड आहे. जबरदस्त असं ग्राउंड आपण बघतोय. विनोद कोहली आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतोय आणि पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. जो पंच आहेत ते सांगतात की चेंडूचा जो इम्पॅक्ट आहे तो लेग स्टिकच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे एक धाव मिळते. या एक धावीच्या साहाय्याने आपल्या संघाचं धावसंख्येचं खातं एक्स्ट्राने ओपन झालेलं आहे. एक धावसंख्येने खातं ओपन झालं, मात्र एक्स्ट्रा लेग बायच्या रूपात झालेलं आहे. 51 धावेचं टार्गेट आहे. 51 धावेचं टार्गेट, याचा अर्थ की 12.25 सरासरी मेंटेन ठेवायचे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चेंडू येतोय बघूया. तिथं क्षेत्ररक्षण थोडं सचिन खराब क्षेत्ररक्षण होते, मात्र जयराज इथं मला वाटतं अगोदर धावले असते ते एक धाव झाले असते, पण त्यांना त्यांचं विकेट समर्पण करायचं, कारण येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगले फलंदाज आहेत. पुढचा चेंडू इथं मारण्याचा प्रयत्न, इथं ऑनच्या दिशेने टोटल जातोय, लॉंगलेच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेला धावतात, दुसरी देखील धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि तिसरी धाव देखील बघूया, तिसरी धाव देखील आता पूर्ण होते. कोहली आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. बघा, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण इथं चंद्रकांत यांच्याकडून होतंय. एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 5. एक बाद 5 धावा. 51 धावेचं टार्गेट आहे. आज नागेश भंडारी खूप बिझी आहे. कारण बघा, आज रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर डोळ्याची तपासणीमध्ये आपण बघितलं की धावसंख्या 5. किती झाले बघ, एक मिनिट जरा बघा, इथं थोडा प्रॉब्लेम, कारण इथं नेटवर्क मिळत नाहीये. बघ, येस, चेंडू किती झालेले आहेत? 4. मग 5 बाद धावा इथं दाखवत आहेत रुपेश. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 2, पण एक रनआउट झाला होता ना त्याच्यावर. 2 झाले. येस, बरोबर, रनआउट घेतला नव्हता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. 6 धावसंख्या झालेली. येस, धावसंख्या झाली 6. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद आपल्या शतकातली पुढचा चेंडू. येस, चांगला चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये ठेवला होता, बरोबर गुर्द्यावर चेंडू टाकला होता. एकच धावमुळे दुसरी धाव घेण्यासाठी रुपेश तयार, मात्र त्यांना साथ देत नाही लॉईड कोय. एकाच धावर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 7 धावसंख्या झालेली आहे. उद्याला आनंद लसना धावासाठी त्याला धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज, अर्थातच रुपेश फक्त दिशा दाखवलेली आहे. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा इथं बघा, कमल भाऊ तुमचं सर्टिफिकेट इथं आहे, सर्टिफिकेट पण घेऊन जायचंय. कमलजीत सिंग मखवाना, थँक्यू फॉर गिविंग द ब्लड डोनेशन. बघा, कमल भाईनी जेव्हा मला वाटतं गोऱ्याची स्पर्धा होती तेव्हाच सांगितलं होतं की माझा नंबर पहिला असेल या रक्तदान शिबिरामध्ये.
किशोर भाऊ चहा टाकायला सांगा ना बरोबर. आदित्य आपण बघतोय की दुसऱ्या शतकासाठी आलेलो आहोत. आता बघा 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. दुसरं शतक गणेश कोळी ज्यांना सराचा दर्जा दिलेला या मालवणी परिसरामध्ये त्यांच्याकडून गोलंदाजीचं दुसरं शतक हाताळण्यासाठी येते गणेश कोळी. किती या शतकामध्ये किती धावा रोखल्या जातात कारण विनोद यांनी जे शतक टाकलं त्याच्यामध्ये फक्त 8 धावा दिल्या. बघा जास्त वेळ जातोय मला वाटतं कारण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. थोडी घाई करायची बघा घाई करायचे. ऑफिस मधून मला वाटतं म्हणजे भाई देखील बघतायत पूर्ण लाईव्ह कव्हरेज चालू आहे. तिथून देखील आम्हाला कॉल येत आहेत की थोडं जास्त वेळ होतोय. टीम मीटिंग जास्त घेतल्या जात आहेत. त्याच्यामध्ये किती बघाल मग आता गणेश कोळी आपल्या शतकातील पहिला चेंडू स्ट्राईक वर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र सफल तर झालेला नाही पण चेंडू इथं वाईड घोषित होतोय पंचांकडून. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. आता देऊ नको सेमीफायनल. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश कोळी ज्याला सराची दर्जा दिलेला आहे त्याचा सराचा बडा शॉट इथं चेंडू जातोय बघा. रिव्हर्स स्वीपचा षटकार 6 या धावसंख्येसाठी लॉयड याच्या बॅटीतून षटकार येतो. या षटकाराच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली 15 या धावसंख्येवर. एक असा सामना चालू होता पातवाडीच्या ग्राउंडवर बघा. 5 धावांची गरज ही शेवटचा चेंडू होता आणि त्या शेवटच्या चेंडूवर या गोल्डन फलंदाजाने रिव्हर्स षटकार मारून तो सामना गोल्डन स्पॉटला जिंकून दिला होता. हा तो फलंदाज म्हणजे लॉयड कोहली. एक जबरदस्त असा मड म्हणा की मार्वेच्या नंतर की मडच्या परिसरामध्ये एक नंबरचा असा खेळाडू जो रिव्हर्स स्वीपचे फटके मारण्याच्या याच्यामध्ये लॉयड कोहली एक जबरदस्त फलंदाज. धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. खरोखरच राजन यांचा चांगला मित्र आहे. राजन यांनी देखील भरपूर संध्या दिलेल्या आहेत लॉयड कोहली यांना. लॉयड कोहली असं म्हणा की राजन जो एक खेळाडू होता त्याने देखील भरपूर खेळाडू घडवलेले आहेत. मनोरीचे काही खेळाडू आहेत, मालवणीचे आहेत, काही आता मात्र चारकोप सेक्टरचे खेळाडू आहेत, त्याच्यानंतर दारोलीचे आहेत, अक्साचे आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल. बघ अपील केली जाते पण अपीलचा जो निर्णय येतो तो लेग बायचा म्हणजे फलंदाजाच्या फायदेशीर आहे. बेनिफिट भेटलेली आहे आणि 1 धाव मिळते ती लेग बायच्या रूपात. या 1 धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. 6 रन लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 16 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. भाटी मास्टर संघ यंदाच्या वर्षामध्ये जास्तीत जास्त फायनल मध्ये मारले असतील तर भाटी गावाचं नाव आहे. आतापर्यंत त्यांनी देखील 2 फायनल्स मारलेले आहेत. त्याच्यानंतर एक उपविजेता देखील आहे म्हणजे 1 फायनल देखील हरलेले आहेत आणि 2 फायनल्स म्हणजे आतापर्यंत भाटी संघाने 2 फायनल्स मारलेले आहेत. पुढचा चेंडू अपील केली जाते. पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांचा की चेंडू थोडा लेग स्टिकच्या बाहेर आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे मात्र 2च धाव मिळते लेग बायचा. पुन्हा इशारा येतो. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 18 रन्स. 18 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 2 फलंदाज बाद. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. 15 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. म्हणजे बघा प्रत्येक चेंडूवर आता 2च्या पेक्षा जास्त धावांची गरज आहे पण इथं बघा गॅप भरपूर आहेत. आपण बघतो की 6-5चा जो आपला फील्ड रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे 6-5चा फील्ड रिस्ट्रिक्शन म्हणजे 5 खेळाडू जे 30 याची जी सर्कल आहे त्याच्या मागे ठेवू शकतो आणि 6 खेळाडू एसटी रक्षक आणि गोलंदाजाला पकडून सर्कलमध्ये 6 खेळाडू कंपल्सरी आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज गणेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅटची एजवर लागून चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने 2 धावेच्या घोषित एरियामध्ये या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 2 and 0 20 20 धावसंख्या झालेली आहे. होम साई स्पोर्ट्सचं कव्हरेज चालू आहे युट्यूबचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला दिसतंय. क्रिक हिरोज ॲप आहे त्याच्यावरून तुम्हाला स्कोरिंग बघायला मिळते आणि श्री गणेश डीजे आदित्य यांच्याकडून तुम्हाला चांगली चांगली गाणी ऐकायला मिळत आहेत. असा हा माध्यम आपल्याला या मालवणी गाव क्रिकेट मैदानावर बघायला मिळेल. प्रेक्षकांची खूप चांगली अशी प्रेक्षकांची उपस्थिती देखील आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो पुन्हा एकदा सर्कलच्या मागे लॉंग लेग आहे तिथं सचिन याच्याकडून क्षेत्ररक्षण तोपर्यंत बघूया. यस पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झालेत. फ्लिन यांनी मारण्याचा प्रयत्न पण फ्लिन यांनी बघितलं की फलंदाज थोडा पुढे पोचतोय त्याच्यामुळे 2च धाव मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 22 या धाव संख्येवर. 22 धावा झालेल्या आहेत अजूनपर्यंत 29 धावा काढाय 13 चेंडू मध्ये 29 धावा 13 मध्ये 29 थोडं कठीण होत चाललेलं आव्हान. येस तर भाटीची टीम आहे सांगता येत नाही कारण याच्यामध्ये एक असे हिरो आहेत भाटी संघामध्ये ते काही करू शकतील. येस किशोर यांच्या बॅटच्या पट्ट्यात बरोबर आज चेंडू येत नाही मात्र सिंगल्स डबल्सवर जास्त भर दिला जातोय. मात्र आता त्यांना जर जीवदान भेटलं होतं अगोदरच्या सामन्यात चेंडूवर ते आता ते मिळणार नाहीये. फलंदाज बाद होतो धावचीतच्या रूपात किशोर देखील इथं बाद होतोय. नंबर 2चं शतक पूर्ण झालं धावसंख्या झाली ती 23 रन्स ऑफ लॉस ऑफ 3 विकेट. आता नवीन जो फलंदाज आलेला आहे तो 35 वर्षावरील फलंदाज आहे बोना कोहली त्याला आज संधी भेटलेली आहे. जास्त मीटिंग घ्यायची नाही आपल्याजवळ वेळ खूप कमी उरलेला आहे. आता त्याच्यानंतर सेमीफायनल आता फायनलचा देखील सामना बाकी आहे. आम्ही इथून म्हणत नाही आम्हाला आमचे जे मोठे मोठे ऑफिसर्स बसलेले त्यांच्याकडून आम्हाला त्यांचा मेसेज येतोय की जास्त वेळ वाया जातोय आणि तो वेळ आपल्याला वाचवणं खूप गरजेचं आहे. येस मिस्टर किशोर आपल्याकडे बघा युट्यूबचा माध्यम आहे डीजेचा माध्यम आहे लाईव्ह स्कोर आपल्याला बघायला मिळतो. क्रिक हिरोजच्या माध्यमातून शेवटचे 2 शतकाचा खेळ बाकी आहे. 3ऱ्या शतकासाठी गोलंदाज सचिन कोहली या गोलंदाजाला 3रं शतक इथं टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. गोराई बी संघ देखील खूप उत्सुकतेने मॅच बघतोय. गोराई बी संघाचं आज देखील बॅड लक होतं. काही सामने त्याचे 1-1 2-2 रन्ससाठी देखील गेलेले आहेत. कालचा सत्र गोरा ए संघाचा देखील चांगला होता मात्र मनोरी संघाला 3 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर कॅशियो आणि षटकाराने तो सामना जिंकवला होता पण पुढचा सामना त्यांना हार पत्करावी लागली होती. मनोरी देखील आजचा दिवस मात्र कालचा दिवस कांदिवली संघाचा होता आणि कांदिवली संघाने तिथं येऊन तो फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आज बघूया कोणता संघ येतोय कारण आपण बघतोय की अक्सा संघाने सेमीफायनलमध्ये अगोदरच प्रवेश केलेला आहे आपलं स्थान पक्क केलेलं आहे. सचिन कोहली सामन्याचं 3रं शतक आपल्या कोठ्यातील पहिला चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा सर राऊंड द विकेट मारा. ओ चांगला चेंडू पण क्षेत्ररक्षक तिथं नाहीये. बघूया गणेश लिंबोडे पण त्याच्यामधून चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धावसंख्येसाठी. पहिला चेंडू फुल टॉस भेटला आणि फुल टॉस चेंडूला बरोबर समाचार घेतला कारण मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हता हेच बघितलं लॉयडेनं आणि तिथंच पाठवलेलं आहे 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्या झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवर. आता 11 बॉलामध्ये 24 धावांची गरज. बघा प्रत्येक चेंडूवर एखाद वेळे जर त्यावर 1 किंवा 2 धावा आली की लगेच इक्वेशन रन्सचं वाढतं आणि एखाद वेळेस षटकार चौकार आला की जसं बघा कमी होतं जसं फाफेटला म्हणा की आपला सरडा म्हणा रंग बदलतं तसं बदलत जातं इक्वेशन. क्रिकेटचा खेळ आहे खूप चांगल्या प्रतिमेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ जंटलमॅन क्रिकेट असं म्हटलं जातं कारण या क्रिकेटमध्ये अनिश्चितीचा खेळ आहे. याच्यामध्ये हार जीत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत होत नाहीये आणि त्याचंच प्रत्युत्तर इथं बघायला मिळतंय. चांगले चांगले संघ कालच्या संघ याच्यामध्ये गारद झाले. आज देखील चांगला क्रिकेट झाला. चांगलं आयोजन आपल्याला बघायला भेटलं. संयोजन बघायला साईनाथ क्रिकेट संघ मालवणी बी यांच्याकडून रक्तदान शिबिर होतं. डोळ्यांची तपासणी देखील झाली.
त्याच्यानंतर क्रिकेट सामने देखील खेळले जात आहेत. बघा पंचांबरोबर कोणताही वादविवाद करून घ्यायचा नाहीये. निशान प्लीज आपण डिस्कस काही करायचं नाहीये. डिस्कस प्लेयरांबरोबर कोणताही डिस्कस करून घ्यायचा नाहीये. पण सर तुम्ही देखील आपल्या जागेवर यायचंय. एखाद वेळेस जो खेळाडू येतोय आपण फलंदाज बाजाला की आणखी खेळाडू तिथं बोलवतो त्यांनी कोणताही त्या दोन खेळाडूंबरोबर वाद म्हणजे कोणताही शब्द डिस्कशन करायचं नाहीये. काही सांगायचं नाहीये त्यांना. त्यांच्या परीने ते चांगला खेळ खेळतायत. त्याच्यामुळे थोडं मला वाटतं व्यक्ती आलं होतं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. निशान आपल्या जागेवर पोहोचलेला आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज सचिन. लॉईड तयार होतोय. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर बोना. धाव संख्या 27. 11 म्हणजे 24 ची गरज. राईट हॅम राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कार्पेटच्या दिशेनं. ओ तिथून किशोर यांच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव बघूया. नाही लॉईड आणि बोना हे धोका पत्करणार नाही कारण दोन हे रेकग्नाइज चांगले फलंदाज आहेत. 2च धाव मिळतात. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली ती 29 या धाव संख्येवर. 29 रन्स. 3 विकेट फलंदाज बाद झाले. 2 षटकांनी 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 10 चेंडूमध्ये अजूनपर्यंत 22 धावांची गरज आहे. आता किशोर यांची जागा बदललेली आहे. लॉंग लेगच्या दिशेने किशोर होते त्यांना तर मला वाटतं ऑफ साईडच्या दिशेने पडलं. प्रशांत तिथून आता लॉंग लेगच्या दिशेने जातोय. बघा प्रत्येक खेळाडूची मिस्टेक्स इथं बघितली जाते. पुन्हा एकदा काहीतरी मला वाटतं थोडं 2 पंचांमध्ये बघा किशोर आता येताना दिसतोय. कॅप्टन किशोर हा येताना दिसतोय. पंच अनिल काहीतरी त्यांना सांगणार आहे. बघा एखाद वेळेस जर इथं कलीम अन्सारी जर असतात त्यांनी सांगितलं पंच म्हणजे परमेश्वर कारण त्याचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आपल्याला अबाधित राहावं लागेल. आणि मला वाटतं निशान काहीतरी तिथं पुन्हा एकदा काहीतरी बोलला असेल असं वाटतंय कारण निशानला थोडं वॉर्न केलं जाते. तर प्लीज निशान यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो तुम्ही तिथून काही बोलायचं नाहीये. सामना बरोबर चालू आहे. 10 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर लॉईड. नॉन स्ट्राईकवर बोना. गोलंदाजसाठी गोलंदाज सचिन कोहली आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट हॅम राऊंड द विकेट मारा. 2 चेंडूवर लगातार 2 एक चौकार एक डबल आलेला आहे. हो चांगला चेंडू. अपील केली जाते. अपीलचा जो परिणाम आहे 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स 2 फलंदाजामध्ये बघायला मिळते. विशेष करून लॉईड आणि बोना मात्र 35चं आहे पण लॉईड याचं वय एखाद वेळेस 45च्या जवळ पोहोचलेलं आहे. पण धावेमध्ये कमी नाही. तो देखील एक असा खेळाडू आहे की या परिसरामधील आपण मी म्हटलं अक्साने म्हणणं आपला हमला ते मडपर्यंत एक असा चतुर खेळाडू की ज्या खेळाडूने राजन भरपूर असे सामने फलंदाजीच्या जिंकून दिलेले आहेत. येस असा खेळाडू आहे. गोल्डन स्पोर्टचा एक हुकमी एक्का. येस चिकाटी. येस पुन्हा एकदा सचिन. फक्त टॅप केला जातोय. चेंडू जातोय गलीमध्ये. रमेश शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज 1 या धावसंख्येसाठी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. 8 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 8 मध्ये 19. बोना कोहली स्ट्राईकवर येतोय. एक आक्रमक फलंदाज धडाकेबाज फलंदाज 35 वर्षावरील हा खेळाडू आहे. ज्या खेळाडूला उमेश कोहलीच्या बदली इथं संधी भेटलेली आहे. उमेश कोहली मला वाटतं त्यांची कुठेतरी मॅच आहे त्याच्यामुळे ते इथं उपलब्ध नाहीयेत. उमेश कोहली आणि बोना हे 2 खेळाडू असे आहेत की 35 वर्षांपासून त्यांनी आताच या सामन्या भाटी मास्टर्स मधून पदार्पण यंदाच्या वर्षापासून पदार्पण केलेलं आहे. बाजू करतात आतमध्ये येतील लफरा करतील. फ्लिन पाटील आता पुन्हा एकदा काहीतरी सांगण्यासाठी आलेले आहे गोलंदाज सचिन यांना. कारण बघा प्रेशर दोन्ही संघावर आहे. दोन्ही संघावर सेम प्रेशर आहे कारण या सामन्यामधून जो जिंकेल तो सेमीफायनल खेळण्यासाठी अक्सा मास्टर संघाबरोबर खेळणार आहे. 8 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. स्ट्राईकवर बोना कोहली एक आक्रमक धडाकेबाज फलंदाज. बिग शॉट बिग चांगले असे षटकार मारण्याचा असा फलंदाज गोल्डन स्पोर्टचा खेळाडू. फुलटा चेंडू आहे पण क्षेत्ररक्षक
चेंडू. यस, बघा बघा काय चित्र आहे. चित्र बघा, झेल हातातून सुटतोय विनोद यांचा, त्याच्यामुळे एक धाव मिळते, एक जीवदान देखील मिळते. चांगला फटका होता, पण वाऱ्याचा वेग अगोदर तुम्हाला किशोर गुरव यांनी सांगितलं की जो वाऱ्याचा वेग आहे तो उजव्या करणाऱ्या फलंदाजीला थोडा धोकादायक आहे. कारण वाऱ्याचा वेग समोरून आहे, त्याच्यामुळे चेंडू जर उंच आला तर तो आता हवेच्या याच्याने तो थोडा थांबतोय आणि एखाद वेळेला झेल देखील होतोय, पण झेल झालेला नाही. मात्र एकच धाव मिळेल. एक धावेच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली होती 33 या धावसंख्येवर. 7 मध्ये 7 चेंडू आणि धावांची गरज आहे 18. 7 मध्ये 18 धावांची गरज. बोना यांची कॅच सोडलेली आहे. बघा अगोदर नायझिल यांचे काही झेल सोडले, सजीश यांचे झेल सोडले मालवणी संघाने, पण त्यांनी ती परत फिर आपल्या फलंदाजीमध्ये केली होती. सचिन आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू, मात्र बघूया लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच कपिल पटेल सरांचा इशारा वाईटचा येतो. अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. 7 मध्ये 17 आहे, म्हणजे कोणाला तरी खतरा होणार आहे. या दोन संघामधून एक तरी संघ बाहेर पडणार आहे. खतरा कोणत्या संघाला होतो ते बघायचं आहे. मालवणी ए या संघाला की भाटी मास्टर्स या संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पण प्रशांत याच्यासारखा शतरक्षक, पण त्याला देखील सकून. बघूया काय चित्र आहे ते बघायचं आहे. काय चित्र झाले ते तिथून अजूनपर्यंत काय आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाहीये, पण तिथून काहीतरी सांगतायत. षटकारांचा इशारा येतो. यस, 6 धावेचा इशारा येतोय. तर 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचं शतक पुन्हा मला वाटतं योगेश येतील आम्हाला सांगायला, पण त्याच्यासाठी सिद्धार्थ कोल्हे यांच्याकडून एक आव्हान आहे. 3 चेंडूवर लगातार 3 फलंदाजांनी जर बाद केलं तर सिद्धार्थ कोल्हे यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अक्सा मास्टर संघाचा कॅप्टन धुरंधर, तुम्ही देखील तयार राहायचंय. इथं येऊन बसलं तरी चालेल, कारण लगेचच आपण टॉस करणार आहोत. शेवटचं शतक जितू कोळी घेऊन येतोय. ज्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 धावा त्याच्यासाठी डिपेंड करण्यासाठी 11 धावा ठेवलेल्या आहेत. आणि ह्या शतकामध्ये तब्बल 17 धावा सचिन याच्या आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यामुळे त्या षटकाचा थोडा गाजाबाजा होता, तो बंद झाला. आणि त्याच्यानंतर आता बघूया की 11 धावेचं शेवटचं शतक आता राहिलेलं आहे. 11 धावा काढायचे आहेत. येस, सिद्धार्थ कोहली यांच्याकडून जितू यांनी जर 3 फलंदाजांना कंटिन्यू 3 कसे बी बाद करा. येस, कसे बी बाद करा, फक्त धावबाद नाही पाहिजे. या षटकामध्ये 3 फलंदाज कसेही बाद करा. सिद्धार्थ कोहली यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि प्रत्येक विकेटला 200 रुपये अविनाश कोहली. आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस अविनाश कोहली यांच्याकडून देखील आहे. म्हणजे भरपूर पैशाचा इथं पाऊस पडणार आहे जितू यांच्यासाठी. जितू गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, पहिला चेंडू, काय चेंडू टाकलेला आहे, एकदम बरोबर टार्गेट केलेलं आहे बोना यांना. चेंडू यॉर्कर पद्धतीचा आहे. चेंडूचा एजवर लागतो, जिथं समोर आपण बॅट जिथं टेकला जातो तिथं चेंडू लागतोय. यष्टीरक्षक फ्लिन पाटील एक चतुर असा यष्टीरक्षक आहे. त्याला ऍक्च्युली राजन यांनी साईन केलं होतं की स्पर्धा 1 लाखाची तो आमच्यामध्ये संघामधून, पण त्यांनी सांगितलं की मी पाम्याच्या टीम मधून खेळणार आहे. जे असे खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंना अगोदरच तिथं बुक केलं गेलेलं आहे. राजन पुन्हा एकदा गोलंदाज जितो. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यस, फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या 200 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आणि बघा 3 जर फलंदाज बाद केले तर 1000 रुपये देखील मिळतील. अविनाश कोहली यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. योगेश, ते पैसे घेऊन यायचंय तुम्हाला.
सुरुवात झालेली आहे. नवीन फलंदाज येतोय. आता 4 चेंडूमध्ये 11 धावा काढायच्या आहेत आणि फलंदाजीसाठी फलंदाज निशान कोहली या फलंदाजाला नंबर 6 वर पाठवलेलं आहे. त्या फलंदाजाला खरोखरच 6 वर का पाठवतायत? हा फिनिशर आहे. मॅच फिनिश करण्यामध्ये भरपूर अशा वेळा निशान कोहली आणि सामने आपल्या तर्फे जिंकून दिलेला हा फलंदाज आहे. त्याच्यामुळे त्याला 6व्या किंवा असं म्हणा की संकटमोचक असा फलंदाज राजेने हा फलंदाज. त्या फलंदाजाने खूप वेळा चांगली फलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. आणि विशेष करून मी राजन एक सामना चालवतो मनोरीच्या ग्राउंडवर. तिथं आमच्या शालू काकाचं जे ग्राउंड आहे तिथं जितू गोलंदाज तेव्हा यंग होता. मला वाटतं त्याचं वय आता जास्तीत जास्त 40च्या वर असेल. तेव्हा मला वाटतं त्याचं वय 20-22 किंवा असेल जास्तीत जास्त. तेव्हा त्यांनी 7 टाईपचे 6 चेंडू टाकले होते तिथं. एक लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, एक यॉर्कर, असे 7 टाईपचे 6 चेंडू टाकले होते त्या गोलंदाजाने. खरोखरच तो याद अजून मला येतोय. असं त्याची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. जितू पुन्हा एकदा गोलंदाजासाठी तयार. पुढचा चेंडू इथं बघूया. चेंडू जातोय, 1 बाउंड चेंडू गेला तो 4 या धावसंख्येसाठी. बघा जे क्षेत्ररक्षण होतं ते निवडलं, तिथं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि निशाण्याने तो चेंडू तिथंच पाठवला. लॉंग ऑफच्या दिशेने इथंही क्षेत्ररक्षक दिसत नव्हता. तिथं चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी आणि चेंडू 4 या धावसंख्येनंतर गेल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 44 या धावसंख्येवर. आता 3 मध्ये 7ची गरज आहे. थोडी चोळस वाढलेली आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. कालच्या सत्रात जेव्हा मला वाटतं संतोष होता तेव्हा सांगितले रिमोटला हात लावायचा नाही, सामना जबरदस्त चालू आहे. इथं सामना संपलेला आहे की काय? सामना नाही, 1 धावाची गरज आहे. ओनली 1 रन विन शेतकऱ्यासाठी जातोय. जबरदस्त. मी सांगितलं की हा फलंदाज राजेने तो संकट मोचक आहे. संकटातून खूप वेळा खेळाडूने बाहेर काढलेला आहे आणि मी 1-2 वेळा कॉन्फरन्स घेतलं होतं किशोर यांचं. या खेळाडूवर किशोर यांचा फुल 101% भरोसा आहे. त्यामुळे त्याला 6व्या नंबरवर पाठवलं जात आहे. निशान कोहली एक असा फलंदाज, ज्या फलंदाजाने गोल्डन स्पोर्ट्ससाठी देखील खूप बरे सामने खेळलेले आहेत. आता तो भाटी मास्टर संघासाठी देखील संकटमोचक असा फलंदाज ठरलेला आहे. बघा एखाद वेळेस जर तिथं मला वाटतं 2 धावा घ्यायच्या असं तरी तर मला वाटतं विकेट्स लॉयडनी दिलं असतं निशानसाठी. कालच्या सत्रात आपण बघितलं कॅशिओ याला संधी दिली ऐथोल्या मायकल यांनी आणि कॅशिओने तो षटकार म्हणून आपला सामना जिंकवला होता. 1 धावेची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 बॉल आणि 1 धाव. काय जबरदस्त चुरस निर्माण झालेली आहे. बघूया आता शतरक्षणावर थोडा दबाव येईल. प्लेयरांना कानावर चौक्यावर लक्ष ठेवा. बघा आपले जे मला वाटते प्लेयर्स आहेत आपल्या साईनाथ स्पोर्ट्स संघाचे काही खेळाडू प्लेयर्स आहेत, फिल्डर्स, त्यांना मी विनंती करतो लहान मुलावर जरा लक्ष द्या. मध्ये यायचं नाहीये त्यांनी आणि तुम्ही देखील तिथं लक्ष द्यायचंय. बाउंड्रीज बघा, षटकार बघा. 2 बॉल आणि 1 रन. शतरक्षण बघा कसं लावलेलं आहे. पावसाला आपण छत्री घेतो आपलं अंग प्रोटेक्शन करण्यासाठी, तसं शतरक्षण लावलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव. निशान कोहली ऑन स्ट्राईक आणि 2 चेंडूवर निशान कोहली यांनी 10 धावा केलेल्या आहेत. जितू कोहली राईट राऊंड द विकेट मारा. इथं सामना बघा संपवलेला आहे. चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये, कव्हरच्या वरून 4 या धावसंख्येसाठी हे सामना संपलेला आहे आणि निशान यांनी तो सामना जिंकून दिलेला आहे. 3 चेंडूवर 14 धावा केलेल्या आहेत आणि सामना जिंकून दिलाय तो भाटी मास्टर्स या संघाला. मॅन ऑफ द मॅच निशान पुढे जायचं नाही. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार निशान याला दिला जातोय. निशान तो पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही इथे यायचंय. 3 चेंडूमध्ये मॅच विनिंग निशान इथे यायचं प्लीज जरा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक सन ग्लास आहे. मान्यश्री